नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, काय बोलावे हे ज्ञान ठरवत असते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारांवर अवलंबून असते. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडताना असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर आपल्या पंखाचे रंग देते. आणि काही माणसेही अशीच भली असतात. कोणतीही त्यांचं वाईट करायला बघितले तरीही ती माणसे समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनांनी जगत असतात. वेळ निघून गेल्यावर गोष्टी सुद्धा नको वाटायला लागत असतात. उत्तर प्रत्येकाकडे असतात. फक्त प्रॉब्लेम एकच आहे, तत्वात बसत नाही. म्हणून काही जण शांत असतात. आकाशाच्या छत्रीखाली गाणं गात गात चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जातात आणि निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून देखील जातात. माऊली म्हणतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत तसे सर्वच असतात, परंतु हृदयात भरणारी माणसे फारच कमी असतात. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र स्वभावच ठरवत असतो. अहंकार त्यांनाच होतो ज्यांना संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त होते. ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं असतं तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात. सत्य ही अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्यांचा आनंद आयुष्यभर उपभोगता येत असतो. पण असत्य हे एक असे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्वच त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारत असतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही. फक्त हेच समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष का आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं हे पुण्याचं काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलं तर जीवन किती खुशाल आणि समृद्ध होईल. एकदा विचार करून नक्कीच पहा. जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा, कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा. बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. मन पाऱ्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले तरच यश मिळत असते. काही गोष्टी आयुष्यात बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. माऊली म्हणतात, माणसाला मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची आण असली की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात. कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा, कारण चोर वाटा मृत्यूपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून तुम्ही सावध राहा. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. माऊली म्हणतात, काही गोष्टी मनाला लागतात आणि काही गोष्टी आपणच लावून घेत असतो. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, गोष्टीच करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात. गोष्टी तुम्ही परत मिळवू शकत नाही. दगड फेकल्यानंतर म्हटल्यावर शब्द, तो चुकल्यानंतरचा प्रसंग, तो निघून गेल्यानंतरच काळ असतो. माऊली म्हणतात, सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी खूप कमी असते. जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल, जीवनात पुढे बघाल तर आशा मिळेल, इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर आत्मविश्वास मिळेल. संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते. एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर हा वेगळाच असतो. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इनामदारीचं आयुष्य हे जगावं लागत असतं. प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो, जो नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो. माऊली म्हणतात, लोक असते ईश्वराचं देणं, तिच्या पाऊलखुणांनी खुनी होईल सगळ्यांचंच जगणं.
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, तर सुविचार पण असावे लागतात. पण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्त्व असते. माऊली म्हणतात, रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिमल्यात मोती गवसत असतात. जेव्हा कोणी हात आणि साथ दोन्ही सोडत देत, तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी फक्त म्हणजे माणुसकीच असते. ज्याला डोळे वाचायची सवय असते त्याला शब्दात सांगायची गरज नसते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका. कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही, त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देत असतो. मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही माऊली म्हणतात, अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्याला हवी असते. झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं, तर आपली काय लायकी आहे? स्वामी भक्तांनो, त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न हे व्हावंच लागेल. श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात. परमेश्वराची कृपा बघा, आपण सर्वांना निर्माण करून स्वतः अदृश्य आहे. पाहण्यासाठी डोळे तर दिले, पण तो दिसतो फक्त बंद डोळ्यांनीच. जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. परिस्थितीबद्दल काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत. नामस्मरणात प्रेम आहे, नामस्मरणात विनय आहे, नामस्मरणात अनुशासन आहे, नामस्मरणात आदर शिकवतो. नामस्मरणामुळे मनात सुविचार येतात. नामस्मरणामुळे क्रोध नष्ट होत असतो. नामस्मरणामुळे अहंकार नष्ट होतं. नामस्मरणात शीतलता आहे. नमस्कार अश्रू पुसण्याचं काम करतो. नमस्कार आपली संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले, तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुम्ही स्वतःच सोडवू शकता. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागत असते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणत असतात. देवाने माणसाला 2 हात दिलेत. ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने द्यावं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतं. मानवी जीवनातील अरिष्टास ते कारणीभूत ठरतो. म्हणूनच देवाणघेवाण सुरू राहिले पाहिजे. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते. तुम्ही तोपर्यंत देवावर विश्वास ठेवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत. देव नेहमी कामात असतो, रूपात नाही. आणि त्यांचं काम नेहमीच चांगलं असतं, वाईट नाही. आनंदी मन, सदृष्ट शरीर आणि आत्माधिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजेच अमृत मिळणं असतं. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होत असतो. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असे माहिती असूनही आपण त्याला कवटाळतच असतो. समुद्राने एकदा नदीला विचारले, तू कुठपर्यंत? नदीने हसून उत्तर दिले, गोडवा येत नाही तोपर्यंत मी वाहत राहणार. कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल आभार माना. माऊली म्हणतात, देवभक्ती किंवा देवाची भक्ती या दोन्ही गोष्टी मनांचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात. देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी मागतात. खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात. माऊली म्हणतात, कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. देव हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठेही कुठल्याही रूपात प्रकट होत असतो. स्वतःला माणसात अनेकदा देव दिसलाय. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगला आहात म्हणून वागलं पाहिजे. लक्षात असू द्या, कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतःहूनच उभे राहावेच लागते. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निःसंकोच तुम्ही विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतका देणार की मागायला काहीच नाही उरणार. जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी होऊ नका. असे समजा की किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे. तसेच परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करू शकता. स्वामी भक्तांनो, आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे ते. लक्षात ठेवा, आपण कोण आहोत. कोणाशीही कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका. ते सर्व शक्तिमान देवाचं मूल आहे. ते सत्य तुम्ही जगा. देव कुठेतरी स्वर्गात, दानव कुठेतरी पाताळात व मन पृथ्वीवर असा प्रकार प्रत्यक्षात नाही. माणसामध्येच देव दान मानव असतात. कृष्ण हा देव होता, तर त्या कृष्णाचा मामा कंस दानव होता व तोच कृष्ण ज्याची घरी वाढला तो नंद मानव होता. म्हणून माणसाने ज्या पद्धतीने विचार करतात, बोलतात व आचार करतात त्यावर माणसे कशी होणार हे ठरत असते. पैसा हे सर्वस्व आहे असे माणसांना जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत हे खऱ्या अर्थाने सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या कधीही 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहेत. आपण माणूस असतो आणि परिस्थितीचे बंधनही असतात, पण विश्वास ठेवला देवावर की बिघडल्या घटना सुद्धा समजत असतात. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत असते. तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्टी खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्टी खरी आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, जो माणूस काळाच्या दृष्टीचक्रातही आपल्या कामात पूर्णपणे गुंतलेला असतो त्यासाठी काळ स्वतःच बदलत असतो. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची किंवा पूर्ण वाटोळ करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारातच आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, तुमची परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हेच खरे आहे. देव माणसात आहे पण देव साक्षात नाही. माऊली म्हणतात, धन दौलत जर तुमच्याकडे कल्याणकारी व्हायची असेल तर तुमच्या आत एक आध्यात्मिक अंश असणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असेल तर तुमचं यश तुमच्या विरुद्ध कार्य करू शकत असतं. वस्तुस्थितीचा स्वीकार करून सुरेख आकाश देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाचे गुरुकिल्ली असते. लक्षात असू द्या. माऊली म्हणतात, नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपातच आहे असा अनुभव येतो. माऊली म्हणतात, जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांना मला कधी ओळखलेच नाही. कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो. थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही. तत्वशस्त्रे आपले कुठे चुकते हे दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडविल कसा? जगात हे आहे ते सर्व चांगलेच आहे. जेव्हा सर्वच लोक आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते.
आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा. कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते वेळ का. बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. पाठीमागे शिव्या घालणारी आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढी लांब असलेलीच बरी असतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळंच चांगलं होईल. स्वामी भक्तांनो, माणूस घरे बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो, तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जगणे म्हणजेच आयुष्य असतं. माऊली म्हणतात, रिस्क म्हणजेच जर जीवन आहे. ज्याच्या जीवनात रिस्क नाही त्याचे जीवन हे जीवन नाही. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्यावर ऐकायचं राहून जात असतं. चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेला माघार संयमाचं फार मोठे प्रतीक आहे. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. जीवन परफेक्ट बसले तरी चालेल पण त्यात एन्जॉयमेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच. लक्षात असू द्या, आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देतो. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायची की भविष्याचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपण ठरवायचं असतं. जर किंवा विचार केला तर आईविना हे काहीच नसतात. माऊली म्हणतात, झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्ष मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांचे किमतीचे लेबल नसते, पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत. आनंद नेहमीच चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावा, आपली ही बोटे सुगंधित करून जात असतो. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हाराल. लक्षात असू द्या, समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझे खरे म्हणून चालत नाही. माऊली म्हणतात, बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्दनिशब्द कोरला जात असतो. माणसं सोयीनुसार बदलतात. आपण त्याची सोय व्हायचं की गैरसोय करायची हे त्यानेच ठरवायचं असतं. दुःखी नका होऊ, कारण होणार होतं ते झालं आणि या जीवनात जे होते ते चांगल्यासाठीच होत आहे. जर तुम्हाला आनंद आयुष्य जगायचे असेल तर माणसावर किंवा गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष तुम्ही ध्येयावर केंद्रित करा. स्वामी भक्तांनो, ठेचा तर लागत राहतीलच, ती पचवायची हिंमत ठेव. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांतून तू किंमत ठेव. आयुष्यातील प्रत्येक क्षण अनमोल आहे. कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की त्या गोष्टीचं ओझं होऊन जातं आपल्याला. मग तो पाऊस असो किंवा सुख असो. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. त्याला तुम्ही नाही पटलात तर ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्यांना तुम्ही नाही पटलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर तो तुम्ही पूर्ण देखील करू शकता. एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न कायमच चालू ठेवावे. आपले जीवन हे मन भरून आणि जसं कसं जगायचं तसं जगा, नाही तर ते संपून पण जाणार आणि तुम्हाला कळेल पण नाही. या जगात असं कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजेच कुटुंब. माऊली म्हणतात, निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण्याचं योग्य आहे, कारण पूर्ण असल्यापेक्षा अर्ध सत्य जास्त घातक असतं. स्वामी भक्तांनो, संकटावर नेहमी चालून जा, कारण ज्या भीतीचा आपण सामना करत नाही ती आपली मर्यादा होऊन जात असते. या जगात सर्वच गोष्टी एकदा तरी करून बघा, कारण हे एकदाच मिळते.
माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का आहे असेना, पण घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व काही व्यर्थच आहे. आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.